तर मित्रांनो, आज आपल्या मशीनचं पुढचं टायर पंक्चर झालं होतं. तर बघा कशा प्रकारे खोलल्या जातं टायर. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, अशी मशीन पहिले तर अशी सरीवर लावून घ्यायची आणि टायर आपल्या खड्ड्यात आलं पाहिजे. पुन्हा परत बघा हे कसं, ह्याच्यावर माती वरलेली आहे नटनावर सगळी, त्याच्यामुळे त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचं. त्याआधी हे आपल्याला मशीन काय करायचं, अशी भुंडावर सरीवर लावून घ्यायची आणि असा एक डिंबरा वगैरे ठोकळा ठेवून अशी मशीन दाबून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं टायर वर उचलल्या जाईल. नंतर काय करायचं, वर उचलल्याच्या नंतर आपली मशीन ठोकळा दाबून घ्यायचा आणि परत आपल्याला वर उचलून घ्यायची, जेणेकरून आपल्याला बोल्ट खोलण्यास मदत होईल, नंतर फिरणार नाही असं टायर. तर ह्याच्या आधी काय करायचं, आपल्याला असं टायरच्या नटावरती पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे ज्याच्यामध्ये ती माती वगैरे बसलेली आहे, चिकटपणा, त्याच्यामुळे ते बोल्ट निघत नसतात. त्यामुळे अशी पाणी टाकल्याच्या नंतर लवकरात लवकर ढिल्ले होऊन आपल्याला हाताने काढता येते ना. असे नंतर काय करायचं, हाईट सोडा उचलून घ्यायची आणि असे बोल्ट आधी लूज करायचे टामीनं वगैरे, आणि परत असे हातानं खोलून घ्यायचे. पाणी टाकल्याचा एवढा फायदा होतो की असे हातानं नंतर निघल्या जातात, नाही तर पाणी नाही टाकल्यावर असे जाम चालणार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं एक आहे मित्रांनो, ज्यांच्या नवीन मशीन आहेत त्यांना स्टेपनी ठेवणं गरजेचं आहे. आता उन्हाळ्यामुळे आपले टायर पंक्चर होत राहतात, त्यामुळे एक स्टेपनी सोबत ठेवा, जेणेकरून आपली मशीन ब्रेकडाऊन होणार नाही आणि मशीनचा टाइम वेस्टेज होणार नाही. स्टेपनी ठेवल्यामुळं एक फायदा आहे की आपली मशीन घंटा बंद राहणार नाही. आता पंक्चर काढायला गेल्याच्या नंतर 1 घंटा